तर कसे आहात मित्रांनो? बरं आहे ना? आपण परवाच्या दिवशी पहिल्या धड्याचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि पहिल्या धड्यामध्ये माझा आवाज क्लिअर येत नव्हता. कुणीही कमेंट करून सांगितली नाही. कमेंट करून सांगण्याइतपत व्ह्युअर्स झाले नाहीत. समजा मी आता जे व्हिडिओ बनवलाय तेव्हा माझे व्हिडिओचे जवळपास 36 जणांनी व्हिडिओ बघितलेला आहे आणि मग या 36 जणांपैकी कोणीही सांगितलं नाही की सर तुमचा आवाज हळू येत आहे म्हणून. चला आपली सुरुवात आहे. सुरुवात तर करून बघितली आपण. आता हळूहळू पावलं पुढे टाकूया. आणि म्हणतात ना, एकदा सुरुवात केली की हळूहळू गोष्टी जमत जातात. तर अशाच प्रकारे आपल्या सुद्धा व्हिडिओची क्वालिटी, त्यानंतर आवाज, या सगळ्या गोष्टीचा क्वालिटी येत जाईल. आता आपण आज पाहणार आहोत 8वी स्कॉलरशिपचा दुसरा धडा. धड्याचं नाव काय आहे तर रायटिंग कॉन्टेक्स्चुअल मीनिंग ऑफ वर्ड्स. म्हणजेच काय? संदर्भासंबंधी शब्दाचे अर्थ लिहिणे. मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी फक्त व्हिडिओ लांबलचक न होऊ देता तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला काय देणार आहे? उत्तरे देणार आहे. तर मग तुम्ही आता पुस्तक घेऊन जवळ बसायचे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न पाहायचा आणि त्यामध्ये तुम्हाला काय सांगितले ते बघायचं आणि उत्तर शोधायचं. उत्तर इथलं मॅच करून बघायचं. आता मी तुम्हाला इथे दिलेलं आहे डायरेक्ट प्रश्नामधला अंडरलाईन केलेला भाग आणि त्याचं उत्तर अशा रीतीने दिलेलं आहे. ते पण मराठी अर्थासहित. असं कंटेंट तुम्हाला कोणत्याही चॅनलवर पाहायला मिळणार नाही. अशा रीतीने मी तुम्हाला दिलेलं आहे. आता चला बघूया. पहिल्या वाक्यामध्ये दिलेलं होतं टू द बॅकबोन. टू द बॅकबोन या शब्दाचा अर्थ, या फ्रेजचा अर्थ असा होतो दो रफली किंवा कम्प्लिटली. पहिल्या प्रश्नामध्ये 2 पर्याय निवडायचे होते. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 हा दो रफलीचा आहे आणि पर्याय क्रमांक 4 हा कोणाचा आहे? कम्प्लिटलीचा आहे. आणि या दोन्ही शब्दांचे अर्थ पूर्णपणे असे होतात. मित्रो, तुम्हाला समजून घ्यावं लागेल की इंग्रजी येण्यासाठी अगोदर मराठी शब्द पाठ पाहिजे. म्हणजेच आपल्याला मराठीतून कळण्यासाठी इंग्रजीचे शब्दाचा अर्थ मराठीतून यायला पाहिजे. तरच आपल्याला इंग्रजीचे उत्तर लिहिता येतील, नाहीतर लिहिता येणार नाही. चला दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय? लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. आता ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय? तर की बाबा ते म्हणतात जलविना माशी तडफडे. तशी परिस्थिती. म्हणजे कसं की माशीला जर पाण्यातून बाहेर काढलं तर ती तडफडून मरते. तशी परिस्थिती. म्हणजेच काय? इन अन अनकम्फर्टेबल पोझिशन. म्हणजेच अस्वस्थ स्थितीत. कशा स्थितीमध्ये? अस्वस्थ स्थितीत. आता मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक दिलेला होता. प म्हणजे पर्याय, क्र म्हणजे क्रमांक, एक व 4 आहे. पण दुसऱ्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक जो आहे इन अन अनकम्फर्टेबल पोझिशन, तो तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यावा. तुम्हाला वहीमध्ये लिहून घेताना प्रश्न लिहायचा आहे. प्रश्न लिहून असं लिहून त्यानंतर म्हणून पर्याय क्रमांक जो आहे त्याला गोल करायचं. त्या पर्याय क्रमांकाला व्यवस्थित सराव करायचा आहे. आपल्याला या स्कॉलरशिप मध्ये फक्त पात्र व्हायचं नाही तर आपल्याला स्कॉलरशिप होल्डर बनायचे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर क्लोज शेव. क्लोज शेव या फ्रेजचा अर्थ होतो अ नॅरो इस्केप. म्हणजे थोडक्यात बचावणे. कसा? थोडक्यात बचावणे. त्याच्यानंतर इन व्हेन. इन व्हेन हा म्हणजे काय? ऑफ नो यूज. म्हणजे उपयोग न होणे. मी कितीही त्याला सल्ला दिला पण त्या सल्ल्याचा काही उपयोग झाला नाही. अशा वेळेस इन व्हेन ही फ्रेज वापरली जाते. आपल्या हाऊस बिल्डर या धड्यामध्ये आहे पहा इन व्हेन. कॉन्ट्रॅक्टर त्या मेसनला भरपूर वेळेस विनवणी करतो पण त्याचा काही उपयोग होत नाही. मेनी हँड्स मेक वर्क लाईट. म्हणजेच काय? युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ. म्हणजेच एकीचे बळ. असं पाचव्याचं उत्तर येतं. 6व्या प्रश्नामध्ये ऍट होमला अंडरलाईन, या फ्रेजला अंडरलाईन होती.
ऍट होम म्हणजे जसं की घरी असल्यासारखं, घरी घरी कसं वाटतं आपल्याला, सुस्थितीत वाटतं. म्हणजेच काय, कम्फर्टेबल. कम्फर्टेबल म्हणजेच काय, सुस्थितीत. त्याच्यानंतर ड्रॉप इन. ड्रॉप इन, लक्ष द्या, ड्रॉप म्हणजे सोडणे आणि ड्रॉप इन म्हणजे ही फ्रेज झाली. या फ्रेजचा अर्थ व्हिजिट असा होतो, म्हणजेच भेट देणे असा होतो. त्याच्यानंतर 8व्या प्रश्नामध्ये लायन्स शेअर, सिंहाचा वाटा, खारीचा वाटा, हे आपण असे म्हणतो, या कामामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. सिंहाचा वाटा आहे म्हणजे खूप मोठा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे. आणि खारीचा वाटा म्हणजे काय, कमी वाटा आहे, छोटा वाटा आहे. म्हणजे तसं इथं लायन्स शेअर म्हणजे द ग्रेटेस्ट शेअर म्हणजे मोलाचा वाटा. त्याच्यानंतर न्यू नो बाउंड्स. न्यू नो बाउंड्स, न्यू बाउंड्स म्हणजे काय, बिकेम लिमिटलेस. बिकेम लिमिटलेस, अमर्यादित होणे. म्हणजे एवढा आनंद झाला की त्याला मर्यादाच नाही, एवढा आनंद झाला. तेव्हा ज्यावेळेस स्कॉलरशिप होल्डर मध्ये आपलं नाव आलं तेव्हा. त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. टूथ अँड नेल म्हणजेच काय, फाउट व्हेरी फिअर्सली, खूप त्वेषाने लढले, रडले नाही, लढले, खूप त्वेषाने लढले म्हणजे जोरदार लढाई केली बाजीप्रभू यांनी. ऍट स्नेल स्पेस म्हणजे स्नेल्स म्हणजे आता आपल्याला माहित आहे गोगलगाय, आणि गोगलगाय कशी असते, हळूहळू हळू. व्हेरी स्लो, व्हेरी स्लो म्हणजे खूप हळुवारपणे. टर्न्ड अ डिफ इयर म्हणजे आपण कानाडोळा करणे म्हणतो. आपण कानाडोळा करणे म्हणजे काय, लक्ष न देणे. लक्ष न देणे म्हणजे काय करणं, इग्नोर्ड. इग्नोर्ड म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. नॉट अ बेड ऑफ रोजेस. नॉट अ बेड ऑफ रोजेस म्हणजे काय, इज नॉट इझी सिच्युएशन, इज नॉट प्लीजंट सिच्युएशन म्हणजे सोपी परिस्थिती नाही किंवा आनंदी परिस्थिती नाही. या सुद्धा प्रश्नाचे 2 पर्याय होते. इन द निक ऑफ टाइम. इन द निक ऑफ टाइम एकदम टोकाच्या वेळी उतरणे, येणे. ऍट द राईट मोमेंट म्हणजे योग्य वेळी, एकदम योग्य वेळी. आणि शेवटचा प्रश्न, कुड नॉट पुट अप विथ म्हणजेच कुड नॉट बिअर, आणि या फ्रेजचा मिनिंग होतो सहन न होणे. शिवाजी महाराजांचा औरंगजेबाच्या दरबारात झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही, असा त्या वाक्याचा अर्थ होत होता. व्हिडिओ छोटा व्हावा म्हणून मी एवढं शॉर्टकट सांगितलेलं आहे. मी आशा करतो तुम्हाला हे सर्व समजलं असेल. जर तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट मध्ये कळवा, आणि तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात याबद्दल नक्कीच कमेंट करत राहा, ज्यामुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी हुरूप येईल. धन्यवाद.